श्रोतेहो नमस्कार. साहित्यकट्ट्यामध्ये आम्ही एखादा विषय घेऊन त्यावर बोलतो. कधी मला आवडलेलं पुस्तक, कविता, चित्रपट इत्यादी विषयी चर्चा करतो. यावेळी सुप्रसिद्ध लेखिका इरावती कर्वे, डॉक्टर अनिल अवचट यांच्या पुस्तकावर तसंच कोशिश चित्रपटावर चर्चा झाली. शेजार धर्मावरही बोललो. इतरही विषय हाताळले. त्या चर्चेचा थोडासा आढावा घेऊया आजच्या या आपल्या व्हिडिओतून. इरावती कर्वे यांच्या ललित कथांचं संग्रह भोवरा हे पुस्तक माझ्या वाचनात आलेलं आहे आणि त्यातील यात्रा या ललित कथेतल्या काही गोष्टी त्यांच्या गोष्टी मला आवडल्या. म्हणजे त्यांचे अनुभव मी तुम्हाला सांगते. त्यांनी 3 धाम केलेत, बद्रीनाथ, केदारनाथ आणि तुंगनाथ. तर यातल्या मी काही घटना मला फारच आवडल्या आहेत की माणसे सुतावरून स्वर्गाला जातात. ही जी गोष्ट आहे ती तिथं म्हणजे सुतावरून स्वर्गाला जाण्याचे एक सोपा उपाय तिथे सांगितलेला आहे. म्हणजे तिथले लोक करतात तो म्हणजे काही दोऱ्यांची रिळं विकत घ्यायची आणि प्रत्येक भिकाऱ्याला दोऱ्याचं एक टोक द्यायचं आणि त्याला लांब जावयास सांगायचं. 20-25 पावलावर तो दोरा तोडायचा आणि तो दोरा त्या भिकाऱ्याला दान करायचा. अशा प्रकारे सुताला धरून स्वर्गाला जायचा असा दृढ निश्चय तिथे येणारे प्रवासी करत असत. आणि तुंगनाथाच्या पर्वताच्या माथ्यावर जसं त्या जाऊ लागल्या तसं त्यांना यात्रेकरू वाटेवर बसून एकावर एक दगड रचताना दिसले. 2 सपाट दगड उभे करून तिसरा त्यावर आडवा ठेवायचा. त्यांनी विचारले त्या लोकांना की हे काय करताय तुम्ही? तर त्यांनी सांगितलं पितरांसाठी घरे बांधतोय आम्ही. तुंगनाथावर पितरांसाठी घर बांधावे आणि दान करावे असे आहे. अशा गमतीदार गोष्टी त्यांनी या लेखात सांगितले. आता जे यांनी सांगितलं दगडावर दगड रचायचं, तर परवा म्हणजे मागच्या 15 दिवसातच मी लेह लडाखला गेले होते. तर तिथं सुद्धा आम्हाला हा अनुभव आला की बरेचसे जण असं दगडावर दगड रचत होते. म्हणून आम्ही चौकशी केली की काय आहे हे. तर हेच असं की पितरांसाठी आम्ही घर बांधतोय. म्हणजे मला पडला. पद्धत आपल्याकडेच असं नाही. केदारनाथला ही पद्धत आपल्याकडे असं नाही, युरोपमध्ये पण आहे. त्याला डोलमन म्हणतात, DOLMEN. ही सगळीकडेच पद्धत आहे की ही पितरांसाठी घरं बांधायची. म्हणजे असं हे सिम्बॉलिक असतं की त्यांना तिथे सुखात राहता यावं, नंतरचा जो प्रवास असेल त्यांचा मृत्यूनंतरचा, त्याच्यासाठी घरं बांधायची. आपल्याकडे सुद्धा साऊथमध्ये काही ठिकाणी हे आहे आणि युरोपमध्ये ही बरेच ठिकाणी, परदेशातही आहे हे आश्चर्याचं. धर्म म्हणून आपण म्हणतो. केदारनाथला सुद्धा दगडावर दगड ठेवतात बरं का. हो का? त्या मंदिराच्या तू जाऊन आली केदारनाथ? मी जाऊन आले. मग तू बांधलंस की नाही दगड? ठेवले. तिथे बरेच दगड पडलेले असतात सपाट असे, एकावर एक ठेवायचे. पण म्हणजे दुसऱ्याने ठेवलेली घरं वाढायला नको. आणि तिथला दगड पण आपण घेऊन यायचा घरी, कारण का आपलं घर म्हणे बांधलेलं राहते सगळं. त्यांचे पूर्वजांचे आशीर्वाद म्हणून घेऊन यायचं असं असू असंही असेल काहीतरी. आम्ही उभयता कोशिश चित्रपट पाहायला गेलो आणि सुरुवातीला टायटल सॉन्ग बोटांच्या हालचाली करूनच शब्दांची मांडणी दाखवत होते. सिनेमा जीपी सिप्पीचा होता, डायरेक्टर गुलजार होते, त्यामुळे आणखीनच काहीतरी छान पाहायला मिळणार म्हणून उत्सुक झालो. जया भादुरी मूकबधीर युवती असते. तिची नीना पाठक एकल गृहिणी, ती या 2 मुलांचा सांभाळ करीत असे. जया भादुरीला सर्व काही हातवारे करूनच करायचे असते. किराणा मालाच्या दुकानात जाऊन आईने दिलेल्या यादीनुसार सामान घेऊन येते. त्यावेळी तिची हातवारे करून सांगण्याची पद्धत व चेहऱ्यावरील हावभाव इतके अप्रतिम की तिचे सांगणे आपल्याला प्रेक्षकांनाही कळत होते. एवढ्यात त्या दुकानात संजीव कुमार येतो. न बोलताच हातवारे करून सांगतो, परंतु दुकानदाराचे त्याकडे लक्ष नसते. मग तो तोंडाने शिट्टी वाजवतो. तेव्हा तो वळून पाहतो व त्याला सिगारेट देतो. हे जया भादुरी पाहत असते. तिला जाणीव होती की तोंडावर बोट ठेवून आवाज काढला की समोरची व्यक्ती आपल्याकडे पाहते. ती पूर्ण रस्त्याने शिट्टी वाजवत जाते. लोक आपल्याकडे पाहतात म्हटल्यावर तिला आणखीनच मजा वाटते. आणि तिथेच
संजीव कुमार आणि जया भादुरीची ओळख होते आणि दोघांचं सूत जमतं आणि ते लग्न करतात. लग्न करतात. संसार केला तुमच्या दोघांमध्ये, तू आहेस ना चांगला, मग तुमचा तर आमच्याही पेक्षा चांगला होऊ शकतो संसार, हे तो त्याला कन्व्हिन्स करतो. हे फार सुंदर आणि गोष्ट तो आहे. त्याच्या आणि ती फोटो दाखवून तो सांगतो जया भादुरी. त्यावेळेला त्याचा जो अभिनय आहे तो इतका उत्कृष्ट आहे की आपल्याला सुद्धा म्हणजे प्रेक्षकांना सुद्धा ते सगळं कळतं आणि शेवटी तो विजयी होतो. म्हणजे त्या मुलाला त्याचे विचार समजावून सांगून त्याचे विचार शेवट असा दाखवलाय ना की तो खाणाखुणा करतोय आणि हे ती खाणाखुणा करते आणि त्याचा मुलगा संजीव कुमारचा मुलगा पण तिच्या बरोबर खाणाखुणा करूनच बोलून संसार सुरू होती. कोशिश कंटिन्यू. असा शेवट आहे तो. कोशिश करते. त्यामध्ये मला वाटतं नाना पाटेकर आहे, मनीषा मनीषा कोयराला मुलगी आहे आणि ती बोलती असते. नाना पाटेकर मूक असतो, मुखमध्ये असं, पण त्याच्यामधनं ती मुलगी कशी शिकत जाते आणि ती पुढे खूप चांगली शिकून मोठी होते. त्यातलं हे गाणं म्हणजे मला एवढंच आठवलं त्या पिक्चरमधलं, खामोशीवरून. कोणतं गाणं? आज मैं ऊपर जमाना पीछे, मनीषा कोयराला मनीषा कोयराला त्या पिक्चर आणि खूप छान गाणं आहे ते. आणि त्याचा आनंद आईवडिलांना असतो की आपली मुलगी खूप शिकली याच्याबद्दल. आणि त्या तिचं दोघांचा result असतो. बॉन्ड खूप छान तिला चांगलं यश मिळतं. दाखवलाय. वडील आणि तेव्हा ती हे मुलगी. गाणं म्हणतात. वडील नाना पाटेकर आणि मनीषा कोयराला, वडील आणि मुलगी यांचा बॉन्ड अतिशय सुंदर दाखवलेला आहे. त्या दोघांचे संवाद म्हणजे ती बोलू शकते आणि तो बोलू शकत नाहीये, पण इतके अप्रतिम दाखवलेले आहेत की, आणि त्यातून तो कसं तिला घडवतो आपल्या मुलीला, हे फार सुंदर दाखवलं. आणि तिने तो माझा विषय आहे शेजार धर्म, काल, आज आणि उद्या. तर शेजार धर्म ही अशी गोष्ट आहे की आपल्या अगदी सख्खं माणूस शेजारी असल्याप्रमाणे, कारण वेळेप्रसंगी ही व्यक्ती आधी धावून येते, त्याच्यामुळे आपल्या दृष्टीने ती अतिशय महत्वाची असते. बरोबर. दुसरी गोष्ट, काही प्रसंग असे आपल्यावर येतात की ज्या वेळेला हा शेजार धर्म किती महत्वाचा आहे हे आपल्याला कळतं. म्हणजे एकदा आम्ही दोघंच असतो इथे आणि इतका मला उलट्या आणि ह्याचा त्रास झाला होता की त्या थांबत नव्हत्या. पहाटे 4 वाजता माझ्या मिस्टरनी शेजारी बेल वाजवली आणि माझी शेजारीण लगेच धावून आली. तिने मला गोळी दिली, थांबली माझ्यासाठी, आणि शिवाय ती नोकरी करते कंपनीत, पण माझ्यासाठी रजा घेण्याची पण तिने तयारी दर्शवली. पण हे कधी घडतं आपण म्हणतो, तर आपणही ते संबंध जितके दृढ करू त्या पद्धतीने ते घडतं. म्हणजे एक गोष्ट मला लक्षात आली की तिच्या बऱ्याच वयस्कर म्हणजे अगदी 90 वर्षाच्या सासूबाई होत्या. घरामध्ये हे दोघं जण पती पत्नी आणि मुलगी तिघही नोकरीला जायचे. पण ज्या वेळेला मी निवृत्ती घेतली तेव्हा ती आवर्जून माझ्याकडे येऊन म्हणाली की काकू, आता मला आमच्या आजींची काळजी नाही, कारण कायम तुम्ही शेजारी आहात आणि उपलब्ध आहात त्यांच्यासाठी. शेजार धर्माची पुढे सुरू झाली. हा, तर हा म्हणजे माझ्या दृष्टीने शेजार धर्म हा दोन्ही बाजूने आहे. आणि कितीही काळ गेला, कितीही परिवर्तनं घडली तरी आपण त्याला धर्म म्हणतो, शेजार धर्म, तर तो कधी संपुष्टात येणार नाही असं मला वाटतं. अगदी. माणसं हे अनिल अवचट यांचं पुस्तक वाचलं. डोक्याला झिंझिण्या आणणारं असं हे पुस्तक आहे. या पुस्तकाला प्रस्तावना डॉक्टर बाबा आढाव यांनी दिलेली आहे. या पुस्तकामध्ये कोण माणसं कोण जनावरं या प्रश्नाला लेखकाने शोधलेले उत्तर असे आहे की जनावरांच्या पेक्षा निकृष्ट असे जीवन या घटकाच्या वाट्याला आलेलं आहे. निरनिराळ्या अंगाने फुलणाऱ्या पुण्यासाठी पुण्यामधली हमाल नावाची जनावरं अहोरात्र राबत असतात. इमारती उभारण्याकरता खांद्यावरनं सिमेंट, फरशा, लाकूड हे वाहत असतात. हॉटेलामध्ये चमचमीत पदार्थ खायला केले जावेत म्हणून ही जनावरं रात्रंदिवस गूळ, मिरच्या, धान्य, साखर हे सगळं वॅगनमधनं उतरवतात, गोडाऊनमध्ये नेऊन ठेवतात. गूळ गोदामात ओणवं उभं राहून ट्रकमधनं गडगडत एखादी ढेप त्या ओणव्या उभ्या असलेल्या हमालाच्या पाठीवर तो घेतो, हात दोन्ही मागे बांधून. त्याच गुळावर दुसरी ढेप, त्याच्यावरच तिसरी ढेप, आणि असं ओणवं चालत तो कामगार
हमाल हा गोदामामध्ये जाऊन ती ढेपा उतरवतो. पुन्हा दुसऱ्या ढेपा. जेवढं काम कराल तेवढा पैसा मिळतो आणि पैशासाठी ही माणसं सतत काम करत असतात. या पुस्तकामध्ये या सर्व कामगारांचं जीवनाचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. ते अंगावर काटा होणारे, हाताची घडी घालून येतात. प्रत्येक ढेपेचं वजन साधारण 20 ते 25 किलो एवढं असतं. हे पुस्तक वाचून अंगावर खरोखरी शहारा आला आणि डॉक्टर अनिल अवचट यांनी या कामगारांचा घेतलेला वेध हे या पुस्तकामधनं आपल्याला कळतं.